प्लॅन फसतात, पण एवढे फसतात हे मला आज कळले. आज आम्ही आलो होतो अकोट जवळील पोपटखेडा येथील नरनाळा किल्ल्याला भेट देण्यासाठी. पण या किल्ल्याला आम्हाला व्हिजिट करता आले नाही. कारण आम्ही गेलो होतो सप्टेंबरच्या एंडिंगला आणि किल्ला पर्यटकांसाठी खुला होणार होता ऑक्टोबर नंतर. मग काय, आम्ही आमची चिमलेली थोबाडं घेऊन परतीचा प्रवास सुरू करण्याचे ठरवले. पण माझ्याकडे प्लॅन बी हा नेहमीच रेडी असतो. पोपटखेड्यावरून जवळपास 15 ते 16 किलोमीटरच्या अंतरावर सुळी नाला हा वॉटरफॉल आहे. त्याला आम्ही व्हिजिट करण्याचे ठरवले. आणि मग वन विभागाची परवानगी घेऊन आणि 120 रुपयांची रीतसर पावती फाडून 2 वनसंरक्षक सोबत घेऊन म्हणजे आमच्या सिक्युरिटीसाठी घनदाट जंगलातून आणि कच्च्या रस्त्याने आम्ही आमचा प्रवास सुरू केला. या घनदाट जंगलातून बाईक राईड करण्याचा वेगळाच एक थ्रिलिंग अनुभव होता. मस्त ऑफ रोडिंग पार करत आणि जंगलातील सुंदर असे दृश्य पाहत मी आणि प्रवीण दादा वॉटरफॉलच्या रस्त्यापाशी पोहोचलो. आणि इथून सुरू झाला आमचा जंगलातील ॲडव्हेंचर आणि ट्रेकिंग. ओव्हर कॉन्फिडन्सचे स्वयंघोषित ब्रँड अँबॅसिडर आमचे प्रवीण दादा हे गाईड करत मला वॉटरफॉल पाशी घेऊन जात होते. ठरल्याप्रमाणे आम्ही रस्ता चुकलो. तसे प्रवीण दादा जेव्हा जेव्हा गाईड करतात तेव्हा तेव्हा आम्ही रस्ता चुकतोच. घनदाट जंगलातून निसरड्या पायवाटेवर नदीच्या काठाकाठाने झाडे झुडपे पार करत हरपल्या गद्यासारखे आम्ही वाट काढत शेवटी वॉटरफॉल्सच्या जवळ पोहोचलो. वॉटरफॉल जवळ जातात आम्ही जे दृश्य बघितले ते बघून आमचा सगळा थकवा दूर झाला. उंच डोंगरावरून पडणारे पांढरे शुभ्र फेसाळतात बघून आम्ही थक्क झालो. हे सुंदर असे विलोभनीय दृश्य उघड्या डोळ्यांनी आम्हाला बघायला मिळाले. यातच सर्व काही आलं. मनाला हवी हवी असणारी शांतता. इथून आम्हाला परत जाण्याची इच्छाच होत नव्हती. इथे येऊन एक गोष्ट समजली की जे सॅटिस्फॅक्शन मी इकडे तिकडे शोधत होतो ते तर माझ्या जवळच होते. फक्त मला समजायला वेळ लागला. धबधब्याच्या मधोमध बसून विकत आणलेले बिस्किट्स, फुकट आणलेल्या मोसंब्या आणि आमच्या प्रवीण दादांनी अतिशय धाडसाने चोरून आणलेली संत्रे याचा आस्वाद आम्ही घेत होतो. जवळपास 2 ते 3 तास आम्ही या वॉटरफॉलपाशी बसून शेवटी काय वॉटरफॉलचा निरोप घेऊन इच्छा नसतानाही आम्हाला आमच्या परतीचा प्रवास सुरू करावा लागला.
तुम्ही या परिसरामध्ये जो धबधबा आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. हा आहे सुनैनाला धबधबा आणि हा वॉटरफॉल जो आहे इथं लय दुरून दुरून लोक येतात. नागपूर, अमरावती आणि अकोला इकडलं लोक येतात आणि इथं एन्जॉय करतात चांगलं. म्हणजे हा चिलादरीहून पाणी येते जो कुठल्या कुठून? चिलादरी चिलादरीहून. चिलादरीहून ही जी नदी आहे हिचं काय नाव आहे? हे चिलादरीत नाव चिलादरी. पण तिला सुनैनाला धबधबा केला आहे. सुलैनाला. हा वॉटरफॉल तर हा अमरावतीपासून किती किलोमीटर आहे? अमरावतीपासून बघा आता 105 150च्या जवळ. हो सर इथे हा धबधबा केव्हा सुरू होतो? हा होते जुलैमध्ये जुलैमध्ये. जुलैपासून कितीपर्यंत? नोव्हेंबरपर्यंत. त्याच्यामध्ये पाणी 12ही महिने राहतं का हो त्याच्या आतमध्ये तिथं त्या कुंडामध्ये? त्याच्या कुंडामध्ये सुलैनाला. बरं. नाव हा, मी गोपाल किशनराव धुर्वे, राहणार धारगड, इथे ड्युटी आहे. धारगड तुमचं स्टेशन आहे का? धारगड घर आहे आमचं. अपडाऊन करतो आम्ही तिथे. अच्छा. तुम्ही कुठल्या पोस्टला काम करता? मी मजूर नाही. अच्छा. त्याला काय हो, वन म्हणतात? मजूरच म्हटलं तर वन कामगार असतो. या वॉटरफॉलपाशी आल्यावर एक गोष्ट मला नक्की समजली, ती म्हणजे जेव्हा डोंगराची आवड ही डोक्यात जाते ना, तेव्हा बँक बॅलेन्स हसत हसत आत्महत्या करतो. काही वर्षांनी एक गोष्ट नक्कीच जाणवेल, ती म्हणजे या ट्रिप्ससाठी किती खर्च झाला हे लक्षात राहणार नाही, पण या ट्रिपच्या आठवणी कायमच माझ्या स्मरणात राहील.